गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरला आपण फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर हा टॉपिक सुरू केलेला आहे. त्यामध्ये आपण बघितलं की डेफिनेशन ऑफ फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. द फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर इज अ टाइप ऑफ ट्रान्झिस्टर दॅट युजेस an electric field to control the flow of current. FETs are device which having the three terminals: source, gate and drain. ज्याप्रमाणे BJTला तीन टर्मिनल्स आहेत, बेस, इमिटर आणि कलेक्टर, त्याचप्रमाणे FETलाही तीन टर्मिनल्स आहेत, गेट, सोर्स आणि ड्रेन. आपण बघितलं की FET इज अ युनिपोलर डिवाइस. व्हाय? बिकॉज the current conduction takes place due to the only one charge carrier, either hole or electrons. That is the majority charge carriers. Depends on the type of channel, p channel or n channel. त्यानंतर आपण बघितलं क्लासिफिकेशन ऑफ FET. FET दोन टाईपमध्ये क्लासिफाय होतो. एक आहे जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर आणि दुसरा आहे मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. त्यामध्ये आपण जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर टॉपिक सुरू केलेला आहे. त्यामध्ये दोन टाइप्स आहेत, एक आहे पी चॅनल आणि दुसरा आहे एन चॅनल जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. आता बघा, पी चॅनल आणि एन चॅनल JFET यामध्ये फरक काय आहे? जर आपण एन चॅनल JFET घेतला तर कन्स्ट्रक्शनमध्ये काय दिसतंय आपल्याला की एक एन टाईप सेमीकंडक्टर किंवा सिलिकॉन सेमीकंडक्टरचा बार घेतलेला आहे आणि त्याच्या दोन साईडला पी टाईप सेमीकंडक्टर डिफ्यूज केलेला आहे. त्यामधून एक वायर बाहेर घेतली किंवा टर्मिनल बाहेर घेतला, त्याला आपण गेट असं म्हटलं. जो चॅनल आहे एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियलचा, त्याच्या दोन साईडला ओहमिक कॉन्टॅक्ट तयार करून दोन टर्मिनल्स बाहेर घेतलेत. एकाला म्हटलं आपण सोर्स आणि दुसऱ्या टर्मिनलला म्हटलं आपण ड्रेन. ड्रेन टर्मिनलमधून तुमचे इलेक्ट्रॉन्स एंटर होतात आणि सोर्स टर्मिनलमधून ते अवे होतात. ओके. आणि डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट इज ऑलवेज ऑपोजिट टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे करंटची डायरेक्शन ही सोर्स टू ड्रेन असणार आहे आणि इलेक्ट्रॉन फ्लोची डायरेक्शन ड्रेन टू सोर्स असणार आहे. ओके. त्याचप्रमाणे पी चॅनल सेमीकंडक्टर मटेरियल आपण पुढे जाऊन बघणार आहोत, पी टाईप चॅनल. आपण त्यानंतर बघितलं की सिम्बॉल ऑफ पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टर किंवा JFET. तर एन चॅनल JFETच्या सिम्बॉलमध्ये गेटवरती जो ॲरो आहे हा इनवर्ड आहे एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये आणि पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये तो ॲरो आउटवर्ड डायरेक्शनने दाखवलेला आहे. दिस इज द डिफरन्स बिटवीन दी टू सिम्बॉल्स. त्यानंतर आपण काही FETचे ॲडव्हान्टेजेस बघितलेत. त्यानंतर डिफरन्स बिटवीन BJT आणि FET बघितला. त्यानंतर आपण बघितलं की वर्किंग प्रिन्सिपल ऑफ JFET, एन चॅनल JFET. म्हणजे पहिल्यांदा आपण बघितलं कन्स्ट्रक्शन ऑफ एन चॅनल JFET. एन चॅनल JFET कसा तयार होतोय? तर एक एन टाईप सेमीकंडक्टरचा सिलिकॉन टाईप सेमीकंडक्टरचा तुकडा घेतला आपण किंवा पीस घेतला, त्याच्या दोनही साईडला दोन पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल डिफ्यूज केलेत. त्यामधून एक टर्मिनल बाहेर घेतला पी टाईप सेमीकंडक्टरमधून, त्याला गेट असं म्हटलं. आणि जो एन चॅनल आहे कंप्लीट सिलिकॉन सेमीकंडक्टरचा बार आहे, त्याच्या दोन टर्मिनलला आपण ओहमिक कॉन्टॅक्ट तयार केलेत. त्यामधून दोन टर्मिनल्स बाहेर घेतले, एकाला सोर्स म्हटलं आणि दुसऱ्याला ड्रेन असं म्हटलं. दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ ॲन एन चॅनल JFET. त्यानंतर आपण काय केलं आहे, आपल्याला करंट कंट्रोल करायचा आहे बाय ॲप्लिकेशन ऑफ व्होल्टेज. म्हणजे व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर, व्होल्टेज कमी जास्त केल्यानंतर आपल्याला करंट कंट्रोल व्हायला हवा. तर आपण तीन कंडिशन्स बघितल्यात यामध्ये. आता तीन कंडिशन्स कुठल्या बघितल्यात आपण? पहिल्यांदा नो बायस कंडिशन, कुठलाही सप्लाय अप्लाय केलेला नाही आहे, फिगर Aमध्ये दिसतंय. फिगर Bमध्ये आपल्याला दिसतंय की आपण थोड्याशा प्रमाणामध्ये सप्लाय अप्लाय केलेला आहे. आणि फिगर Cमध्ये आपल्याला दिसतंय की आपण रिव्हर्स बायसिंगमध्ये सप्लाय अप्लाय केलेला आहे, गेट टू सोर्स आणि ड्रेन टू सोर्समध्ये. ओके. आता काय होतं आहे, ज्यावेळेस तुम्ही सप्लाय अप्लाय केलेला नाही आहे त्या टायमिंगला
चॅनलची विड्थ बरीच मोठी दिसते, त्यामधून तुमचा करंट इझिली फ्लो होतो आहे. वी कॅन नॉट कंट्रोल इट. नंतर पुढे जाऊन जर बघितलं आपण तर तुम्ही गेट आणि सोर्समध्ये रिव्हर्स बायसिंग अप्लाय केलेलं आहे. रिव्हर्स बायसिंग म्हणजेच काय, तर साईडचा जो पी टाईप सेमीकंडक्टर आहे त्याला बॅटरीचा निगेटिव्ह अप्लाय केला आणि एन टाईप सेमीकंडक्टर आहे त्याला बॅटरीचा पॉझिटिव्ह अप्लाय केला आहे. सायमल्टेनियसली ड्रेन आणि सोर्समध्ये आपण सप्लाय अप्लाय केलेला आहे. जसजसा तुम्ही इनपुटचा गेट आणि सोर्समधील सप्लाय वाढत जाणार आहात तसतसा डेप्लिशन लेअर जी दिसते डॉटेड डार्क लाईनने दिसते ती वाढत जाते. जसजसा VGS वाढणार आहे डिप्लिशन लेअर वाढत जाणार आहे. एक कंडिशन अशी येते की डिप्लिशन लेअर ही एकमेकाला टच होते आणि ड्रेन टू सोर्स फ्लो होणारा जो इलेक्ट्रॉन फ्लो आहे तो स्टॉप होतो आणि करंट फ्लो हा झिरो होतो. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण गेट टू सोर्स व्होल्टेज वाढवत जाऊन तुमच्या करंटला आपण कंट्रोल करू शकतो. ओके, तर ह्या त्या ते 3 फिगर्स आहेत. पहिली आहे VDD आपण अप्लाय केलेला आहे, VGS अप्लाय केला नाही. सेकंड फिगरमध्ये आपण VGS अप्लाय केला आहे, VDD अप्लाय केला आहे, VGS झिरो ठेवलेला आहे, डिप्लिशन लेअर वाढलेली नाही आहे. परंतु थर्ड फिगरमध्ये जर आपण बघितलं तर तुम्ही VDD अप्लाय केला आहे, VGS हळूहळू तुम्ही वाढवत चाललात. एक कंडिशन अशी येते चॅनलची विड्थ जसजशी कमी होत जाणार आहे करंट फ्लो कमी होणार आहे. एक कंडिशन अशी येते त्या दोनही विड्थ एकमेकाला टच होतात आणि करंट फ्लो होणं स्टॉप होतं, म्हणजे करंट फ्लो होणं झिरो होतं आहे आणि त्यामधून जो करंट फ्लो होतो त्याला IDSS असं म्हटलेलं आहे. IDSS ड्रेन टू सोर्स करंट आहे तो. त्यानंतर आपण बघितलं की ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक ऑफ एन चॅनल JAPT आणि आता आपण स्टडी करणार आहोत डिफरंट पॅरामीटर्स ऑफ JAPT, ज्यामध्ये आपल्याला पहिला पॅरामीटर बघायचा आहे ड्रेन सॅच्युरेशन करंट. IDSS द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ ड्रेन करंट ॲट अ झिरो गेट टू सोर्स व्होल्टेज इज नोन ॲज ड्रेन सॅच्युरेशन करंट. म्हणजेच VGS इज इक्वल टू 0 व्होल्ट. इनपुटचा VGS तुम्ही काहीही अप्लाय केलेला नाही आहे त्या टायमिंगला जो ड्रेन टू सोर्स करंट फ्लो होतो त्याला आपण IDSS असं म्हटलेलं आहे. सेकंड वन पॅरामीटर DC ड्रेन रेजिस्टन्स. आता बाय ओम्स लॉ वी नो दॅट V इज इक्वल टू I इंटू R. R इज इक्वल टू V डिवायडेड बाय I. ओके, म्हणजे R इज इक्वल टू V डिवायडेड बाय I आहे. तर या ठिकाणी आपण ड्रेन रेजिस्टन्स बघतोय म्हणून RD इज इक्वल टू आउटपुटचा व्होल्टेज VDS डिवायडेड बाय आउटपुटचा करंट ID, ज्या टायमिंगला VGS कॉन्स्टंट आहे. म्हणजे इट इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ ड्रेन टू सोर्स व्होल्टेज टू द रिझल्टिंग ड्रेन करंट फॉर अ कॉन्स्टंट गेट टू सोर्स व्होल्टेज इज कॉल्ड ॲज द DC ड्रेन रेजिस्टन्स. त्यानंतर इनपुटसाठी आपण किंवा AC ड्रेन रेजिस्टन्स इट इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ स्मॉल चेंज इन ड्रेन टू सोर्स व्होल्टेज टू द रिझल्टिंग चेंज इन ड्रेन करंट फॉर अ कॉन्स्टंट ड्रेन गेट टू सोर्स व्होल्टेज इज कॉल्ड ॲज द AC ड्रेन रेजिस्टन्स. DCमध्ये व्हॅल्यू चेंज होत नाही, AC पॅरामीटरच्या व्हॅल्यू चेंज होतात. ट्रान्सकंडक्टन्स इट इज डिनोटेड बाय G small g suffix small m. It is defined as the ratio of change in drain current to change in corresponding gate to source voltage for constant drain to source voltage VDS. Gm is equal to del ID divided by del VGS for constant VDS. ओके, तर या ठिकाणी ट्रान्सकंडक्टन्स म्हणजेच काय म्हटलंय तर चेंज इन ड्रेन करंट डिवायडेड बाय चेंज इन गेट टू सोर्स व्होल्टेज ॲट द टाईम ऑफ VDS कॉन्स्टंट. त्यानंतरचा पॅरामीटर आहे ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर. इट इज द रेशो ऑफ स्मॉल चेंज इन ड्रेन टू सोर्स व्होल्टेज टू द करस्पॉन्डिंग चेंज इन गेट टू सोर्स व्होल्टेज ॲट द टाईम ऑफ ड्रेन करंट कॉन्स्टंट. इनपुट रेजिस्टन्स. इनपुट रेजिस्टन्स हा इनपुट पॅरामीटर रिलेटेड आहे VGS डिवायडेड बाय IGS.
pinch off voltage, the gate to source voltage means VGS at which drain current reduced to zero or completely cut off is called as the pinch off voltage. म्हणजेच काय, आपण ज्या वेळेस VGS रिव्हर्स बायसिंगमध्ये वाढवत जातो आणि त्या टायमिंगला दोनही जंक्शन्स जे आहेत, डिप्लिशन लेयर जे आहे ते एकमेकाला टच होते आणि ड्रेन करंट हा झिरो होतो, त्या टायमिंगच्या व्होल्टेजला आपण पिंच ऑफ व्होल्टेज असं म्हटलेलं आहे. ओके, रिलेशन अमंग एफईटी पॅरामीटर्स. म्यू म्हणजेच ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर इज इक्वल टू डेल VDS डिवायडेड बाय डेल VGS. मल्टिप्लाइंग द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय ID म्हणजेच डेल VDS डिवायडेड बाय ID into del ID divided by del VGS. We know that del VDS divided by del ID is nothing but RD and del ID divided by del VGS is nothing but transconductance. ओके, आणि RD म्हणजेच काय सांगितलं आहे आपण, AC ड्रेन रेजिस्टन्स म्हटलेलं आहे. ओके, these are the parameters of FET or JFET. एक्झाममध्ये हे पॅरामीटर्स विचारले जातात. ओके, यानंतरचा टॉपिक आहे आपला पी चॅनल JFET. आता पी चॅनल JFET मध्ये आणि एन चॅनल JFET मध्ये काय फरक आहे, तर पी चॅनल JFET तयार होताना पी टाईप सिलिकॉन सेमीकंडक्टरचा मटेरियल घेतलेला आहे, त्याच्या दोनही साईडला एन टाईप सेमीकंडक्टर डिफ्यूज केला. One wire brought out from this n-type semiconductor is called as the gate. आणि P channel जो complete single piece आहे त्यामधून दोन्ही टर्मिनलला ओहमिक कॉन्टॅक्ट तयार केलेत आणि एक टर्मिनल बाहेर घेतला त्याला ड्रेन असं म्हटलं, दुसरा टर्मिनल बाहेर घेतला त्याला आपण सोर्स असं म्हटलं. The JFET in which current conduction takes place only due to holes as a majority charge carrier is called as the P channel JFET. जसे की N channel JFET मध्ये N म्हणजे इलेक्ट्रॉन्स, निगेटिव्हली चार्ज कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स, त्या N channel JFET मध्ये इलेक्ट्रॉनमुळे करंट फ्लो होत होता, परंतु P channel JFET मध्ये होल्स पॉझिटिव्ह चार्जमुळे करंट फ्लो होतो. म्हणजेच काय, द JFET इन विच करंट कंडक्शन टेक्स प्लेस ओनली ड्यू टू होल्स ॲज अ मेजॉरिटी चार्ज कॅरियर इज कॉल्ड ॲज द पी चॅनल JFET. ओके, आता पी टाईप सेमीकंडक्टर किंवा पी चॅनल JFET कसा तयार होतो, तर इट कन्सिस्ट ऑफ पी टाईप सिलिकॉन सेमीकंडक्टर बार विथ 2 N टाईप हेवीली डोप्ड रिजन डिफ्यूज ऑन ऑपोजिट साइड ऑफ इट्स मिडल पार्ट. म्हणजेच काय, एक पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल घेतला, सिलिकॉन सेमीकंडक्टर मटेरियल घेतला, त्याच्या दोन्ही साईडला, बाजूच्या दोन साईडला एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल इन्सर्ट केला त्याच्या मिडलला. ओके, आणि एन टाईप रिजन जे आहे ते दोन, एक पी आणि एन असे दोन जंक्शन्स तयार होतात आणि त्या दोन एन टाईप सेमीकंडक्टर मधील जो गॅप आहे त्याला स्पेस बिटवीन द जंक्शन म्हणजे त्याला चॅनल असं म्हटलेलं आहे. सोर्स टू ड्रेन मधून फ्लो होणारा करंट किंवा इलेक्ट्रॉन्स. द ड्रेन टर्मिनल थ्रू विच इलेक्ट्रॉन एंटर द सिलिकॉन बार. ड्रेन टर्मिनलमधून इलेक्ट्रॉन हे सिलिकॉन बारमध्ये येतात आणि सोर्स टर्मिनल थ्रू ते बाहेर जातात. आपल्याला माहिती आहे की फ्लो ऑफ डायरेक्शन ऑफ करंट इज ऑलवेज अपोजिट टू द फ्लो ऑफ डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इलेक्ट्रॉन्स हे ड्रेन टू सोर्स फ्लो होतात, तर करंट हा सोर्स टू ड्रेन फ्लो होतो. आणि या ठिकाणी पुन्हा आउटपुट करंट हा तुमचा IDSS आहे किंवा ID हा आउटपुटचा करंट आहे. ओके, आणि ज्यावेळेस झिरो इनपुट सप्लाय व्होल्टेज अप्लाय केलेला आहे त्या टायमिंगला जो करंट फ्लो होतो त्याला IDSS असं म्हटलेलं आहे, सोर्स करंट असं म्हटलेलं आहे, ड्रेन टू सोर्स करंट. ओके, बघा सिमिलरली फॉर दी N channel JFET, here again we are applying the same principle for the P channel JFET for its working. आता फर्स्ट वन कंडिशन आहे की इन ॲब्सेन्स ऑफ
व्होल्टेज VDS, VDS म्हणजे आउटपुटचं व्होल्टेज, ड्रेन आणि सोर्समधलं व्होल्टेज 0 असताना काय होतं आहे की फिगरमध्ये दिसतंय आपल्याला, द डिप्लेशन लेअर इज सिमेट्रिकल अराउंड द PN जंक्शन. म्हणजे दोनही बाजूला PN जंक्शन जो फॉर्म झालेला आहे त्यामध्ये जी डार्क ॲरोने दाखवलेली डिप्लेशन रिजन आहे ती सारखीच आहे. ओके, द कंडक्टिव्हिटी डिप्लेशन लेअर इज 0 बिकॉज देर आर नो मोबाईल चार्ज कॅरियर इन दिस रिजन. या रिजनमध्ये कुठलेही मोबाईल चार्ज कॅरियर्स नाही आहे, त्यामुळे यामधून फ्लो होणारा करंट हा 0 आहे. ओके, सेकंड कंडिशन, जर आपण VDS अप्लाय केला, ड्रेन टू सोर्स व्होल्टेज म्हणजे VDD जर आपण अप्लाय केला आणि गेट आणि सोर्समध्ये कुठलाही सप्लाय व्होल्टेज आपण अप्लाय केलेला नाही आहे. ओके, द होल फ्लो फ्रॉम सोर्स टू ड्रेन थ्रू द नॅरो चॅनल. त्यामध्ये असणारा जो चॅनल आहे सोर्स आणि ड्रेनमधला, त्यामधून होल्स फ्लो होतात म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज फ्लो होतात. दिस कॉन्स्टिट्यूट ड्रेन करंट. द व्हॅल्यू ऑफ ड्रेन करंट इज नाऊ मॅक्झिमम ॲज IDSS. म्हणजे फर्स्ट वन कंडिशन, आपण ड्रेन आणि सोर्समध्ये व्होल्टेज अप्लाय केलेलं नाही आहे, कुठल्याही प्रकारचा मोबाईल चार्ज कॅरियर्स नाही आहे, करंट फ्लो होत नाही. जर आपण ड्रेन आणि सोर्समध्ये सप्लाय व्होल्टेज अप्लाय केलं तर सोर्स टू ड्रेन होल्स फ्लो होतात, मोबाईल चार्ज कॅरियर आहेत त्यामध्ये, त्यामुळे त्यामधून ड्रेन करंट फ्लो होतो आणि त्या मॅक्झिमम ड्रेन करंटला IDSS असं म्हटलेलं आहे. IDSS हा करंट केव्हा भेटतो, ज्यावेळेस तुमचा VGS 0 आहे, इनपुटचा सप्लाय व्होल्टेज 0 आहे. थर्ड वन कंडिशन, व्हेन गेट टू सोर्स व्होल्टेज इज अप्लाइड. VGS आपण अप्लाय केलं बाय बॅटरी. ओके, आणि ते 0 पासून तुम्ही पुढे पुढे वाढवत चाललात. पुन्हा गेट टू सोर्समध्ये रिव्हर्स बायसिंग तुम्हाला अप्लाय करायचं आहे, बरोबर आहे. मग जसं तुम्ही रिव्हर्स बायसिंग अप्लाय करणार आहात तसं VGS वाढवत गेले तर डिप्लेशन लेअर वाढत जाते आणि दिस रिड्युसेस द इफेक्टिव्ह विड्थ ऑफ कंडक्टिंग चॅनल. डिप्लेशन लेअर जर वाढली तर कंडक्टिंग चॅनलची विड्थ ही कमी कमी होत जाते, thereby increasing the resistance of p-type bar. Consequently, the flow of holes from source to drain decreases. डिप्लेशन रिजन जसजशी वाढत जाईल तसा सोर्स टू ड्रेन फ्लो होणारा जो होल्स आहेत त्याचं प्रमाण कमी कमी होत जातं. देअरफॉर जर होल्स कमी फ्लो झाले तर ड्रेन करंट हे तुमचं ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. ऑन द अदर हँड, इफ द रिव्हर्स व्होल्टेज ऑन द गेट इज डिक्रीज, VGS तुम्ही जर कमी केला तर डिप्लेशन लेअर ऑल्सो डिक्रीज म्हणजे कमी कमी होत जाते. दिस विल इन्क्रीज द विड्थ ऑफ चॅनल अँड हेन्स द ड्रेन करंट विल इन्क्रीजेस. म्हणजेच बघा, तुमचा जो ड्रेन करंट फ्लो होणार आहे, तुम्ही रिव्हर्स बायसिंग वाढवलं, विड्थ वाढते, करंट कमी होतो. रिव्हर्स बायसिंग कमी केलं, विड्थ कमी कमी होत जाते, करंट वाढतो. ओके, व्हेन द रिव्हर्स व्होल्टेज ऑन द गेट इज इन्क्रीज फर्दर, अ स्टेज इज रिच्ड ॲट विच टू डिप्लेशन रिजन टच इच अदर. तुम्ही जसं रिव्हर्स बायसिंगचं व्होल्टेज वाढवत जाता, एक कंडिशन अशी येते की त्या दोनही डिप्लेशन रिजन्स ह्या एकमेकाला टच होतात. ओके, आणि करंट फ्लो त्यामधून 0 होतो. ॲट दिस गेट व्होल्टेज द कंडक्टिंग चॅनल इज कम्प्लिटली ब्लॉक. जो चॅनल आहे तो कम्प्लीट ब्लॉक होतो, तिथे पिंच ऑफ व्होल्टेज भेटतं आपल्याला आणि ड्रेन करंट काय होतो तुमचा या ठिकाणी 0 होतो. ओके, दिस इज द ऑपरेशन ऑफ वर्किंग ऑफ P चॅनल JEPT. इट इज एक्झॅक्टली अपोजिट ऑफ एन N चॅनल JEPT. N चॅनल आणि P चॅनलमध्ये काय फरक आहे तर N चॅनलमध्ये करंट फ्लोज ड्यू टू द इलेक्ट्रॉन्स, P चॅनलमध्ये करंट फ्लोज ड्यू टू द होल्स. N channel, its switching speed and cutoff frequency is high. In case of P channel, switching speed and cutoff frequency comparatively low. In N channel, transconductance is very high. In P channel, transconductance is low. It is less noisy N channel and in P channel comparatively more noisy. N channel, it is most widely used in circuit applications.
P channel, it is comparatively less used in applications. आता एक्झाममध्ये अजून FET आणि BJTचाही डिफरन्स विचारला जातो. तर आपल्याला बेसिक डिफरन्स पॉईंट माहीत आहेत. FET इज अ व्होल्टेज कंट्रोल डिवाइस, BJT इज अ करंट कंट्रोल डिवाइस. FET युनिपोलार आहे, BJT बायपोलार आहे. FET युनि जंक्शन डिवाइस आहे, BJT बाय जंक्शन डिवाइस आहे. FET having very high input resistance, BJT having very low input resistance. FET is having good thermal stability, BJT having comparatively poor thermal stability. FET having higher switching speed and cutoff frequency, BJT having lower switching speed and cutoff frequency. FET does not suffer from minority carrier storage effect, but BJT suffer from minority carrier storage effects. FET is less noisy, BJT is comparatively more noisy. FET is immune to radiation. It is sensitive to radiation. FET has less voltage gain and BJT having comparatively more voltage gain. These are the number of difference point between the BJT and FET. ओके, आता सध्या मार्केटमध्ये BJT पेक्षा FETचं मागणी जास्त आहे. FET हा जास्त वापरला जातो. इट इज मच सिंपल, म्हणजे FET इज मच सिंपल टू फॅब्रिकेट ॲज अन IC अँड ऑक्युपाईज लेस स्पेस ऑन द IC चिप्स. Comparatively, BJT difficult to fabricate as an IC and occupies more space on the chip. ओके, आता N चॅनल आणि P चॅनल आपण FET बघितलेत. आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला स्टडी करायचा आहे FETचा सेकंड पार्ट किंवा सेकंड क्लासिफिकेशन मधला टाईप. पहिला टाईप आहे JFET. JFET मध्ये दोन टाईप्स, एक N चॅनल आणि दुसरा P चॅनल. आता दुसरा पार्ट बघायचा आहे आपल्याला मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. त्याचे सिम्बॉल्स त्यामध्ये दोन टाईप्स आहे, एक आहे एनहान्समेंट टाईप आणि दुसरा आहे डिप्लेशन टाईप. त्याचे सिम्बॉल्स, कन्स्ट्रक्शन वर्किंग आणि प्रिन्सिपल आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, तर आपण नेक्स्ट लेक्चरला राहिलेला पार्ट स्टडी करूया. ओके, थँक्यू टू ऑल ऑफ यू.